आज सोलापूरच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस आहे. सोलापूरच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस आहे. माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीमध्ये सोलापूरची महानगरपालिका स्थापन झाल्यापासून एका पक्षाने एका चिन्हावर एवढ्या जागा कधीही जिंकल्या नव्हत्या. पहिल्यांदा एवढं मोठं बहुमत भारतीय जनता पक्षाला इतिहासात पहिल्यांदा मिळालं. मला वाटतं म्हणून आजची ही बैठक ऐतिहासिक आहे की ज्या दिवशी एका पक्षाचे एका वेळी 87 नगरसेवक एका बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आता बोलता बोलता देवेंद्र म्हणाले की सभागृहामध्ये आवाज उठवायला लागेल. सुभाष बाबूंनी कामात सांगितलं कुणाच्या विरोधात आवाज उठवायला लागेल. ठीक आहे, पण तो कुणाच्या विरोधात आवाज उठवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तेव्हा एवढं मोठं बहुमत आज आपल्याला मिळालेलं आहे आणि अशा या पहिल्याच आपल्या सगळ्यांच्या सत्काराचा निमित्त आहे. पण या निमित्तानं आपले 87 शिलेदार एका ठिकाणी एकत्र यावे हा पहिला उद्देश होता. आल्यानंतर आपला सगळ्यांचा सन्मान व्हावा हाही उद्देश होता. आमच्या या सोलापूरचं मूलभूत जे आहे ते प्राप्त होऊ शकतं. मूलभूत सुविधा सुद्धा ज्या आहेत त्या सर्व भारतीय जनता पक्षाकडून होऊ शकतात. म्हणून आता हा आपला विजय म्हणजे आपल्या डोक्यावरती खांद्यावरती खूप मोठं ओझं आहे आणि ते ओझं कमी करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि ती पार पाडावी. आता ताईने सांगितले की आपण वचननामा जाहीर म्हणून काही दिल्याला महापौराची निवडणूक होईल. भारतीय जनता पार्टी या जागतिक महाशक्ती असलेल्या राजकीय पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळाली. आपल्या तिकिटाच्या जागी अनेक मातब्बर इच्छुक असताना सुद्धा पक्षाने आपली निवड केली. आपण त्या विश्वासाला पात्र राहिला. लोकांनी सुद्धा आपल्याला भरभरून मतीतून निवडून दिलेले. बहुतांश प्रभागात मतदानाची आकडेवारी पाहिजे तर खूप मोठा मताधिक्य आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. हा विश्वास मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामावरचा विश्वास आहे. विशेषतः पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे भाऊ आपल्याला लाभल्यानंतर वर्षभर जे काही कामं आपली पूर्ण झाली, मग ते विमान सेवेचं असेल, IT पार्कची मंजुरी असेल, समांतर पाईपलाईन पूर्ण असेल किंवा आता नव्याने 892 कोटी रुपये 4 महिन्यात मंजूर होऊन त्याचे टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार असेल किंवा धूळमुक्त सोलापूरसाठी जयकुमार गोरे भाऊंनी केलेलं काम असेल. वर्षभरात सर्वाधिक वेळा ते सोलापूरला आले. लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत होत्या म्हणून लोकांचा हा आपल्यावरती आपल्या पक्षावरती असलेला विश्वास आहे. तर आता तुमच्या सगळ्यांची सुद्धा जबाबदारी तितकीच आहे. कारण का 87 इतक्या मोठ्या मॅन्डेटने निवडून येणं म्हणजे स्वाभाविक आहे. अपेक्षा सुद्धा लोकांच्या खूप आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी पक्षासोबत किंवा नेतृत्वासोबत तुमच्या सर्वांची देखील आहे. आपल्या सगळ्या आमदारांना, आपल्या पालकमंत्र्यांना आणि माननीय प्रदेश अध्यक्षांना कळवली जाईल आणि मग त्याचं तुम्हाला पुढे काही झालं त्याचं वाईट वाटून घेऊ नका. म्हणून आज मी सगळ्यांना सांगते की आपण सगळ्यांनी पक्षाच्या आदेशाचं पालन करावं आणि तर आपण पक्ष आपला मुलांना विचार करू शकतो की बांधिलकी आपण जपावी. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.